मोठी बातमी पुण्यातून हाती येते। पुण्याहून माळशेज घाटामध्ये ट्रेकिंगसाठी आलेले 2 तरुण बुडून दुर्घटना घडली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी। पुण्यातून माळशेज घाटातून काही जण पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पुढे जात होते, मात्र काळू नदीत हे उतरले होते। पोहण्यासाठी यात 2 तरुणांचा बुडाल्याची माहिती आहे। ट्रेकिंगच्या दरम्यान हे दोघं जण काळू नदीत उतरले होते। दरम्यान शोधकार्यादरम्यान या दोघांचेही मृतदेह सापडलेत। यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी टोकावडे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी या दोघांची नावं असल्याची माहिती मिळते। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमजद, या दुर्घटनेबद्दल काय अधिक माहिती आहे? कुठून आले होते हे लोक? मिलिंद सर, मुरबाड जवळ माळशेज घाटात अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे। पुण्याहून ट्रेकिंगसाठी 2 तरुण रमण अण्णापुरे आणि पवन साठे हे दोघे माळशेज घाटात आले होते, मात्र ट्रेकिंग दरम्यान काळू नदीत दोघे पडले आणि बुडून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दोघांचा मृतदेह विच्छेदनासाठी तो कावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। त्याच्या नातेवाईकांच्या संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दोघे पुण्याहून आले होते आणि यांच्यासोबत आणखी काही लोक होते का याचा देखील तपास सुरू आहे, मात्र ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मिलिंद सर, अमजद, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।